वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग जेमिनी म्हणजेच मिथुन राशीच्या लोकांसाठी असणार आहे. आणि ही रीडिंग एक लव्ह रीडिंग आहे, टाइमलेस रीडिंग आहे. सो जेव्हा ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही या रीडिंगमधून काही ना काही गायडन्स नक्कीच घेऊ शकता. प्लस ही कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो हे गरजेचं नाही की प्रत्येक गोष्ट तुमच्याशी रिलेट होईल. तुम्ही तुमच्या पार्टनरचं जे काही नाव असेल ते तुम्ही तुमच्या मनात 3 टाईम बोलू शकता, सो दॅट तुम्ही त्या एनर्जीशी कनेक्ट व्हाल. आणि व्हिडिओशी कनेक्ट होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, सो दॅट तुमच्या एनर्जीशी कनेक्ट होऊ शकतो हा व्हिडिओ. सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की इथे मेनली जे पण गर्ल्स आहेत, फेमिनाईन एनर्जी जे मला दिसत आहेत ते इथे त्यांच्या पार्टनरमध्ये खूप जास्त स्वतःचा टाईम, एनर्जी सगळं काही वेस्ट करत आहेत. पण इन रिटर्न त्यांना एफर्ट्स भेटत नाही आहे. आणि इथे मेन प्रॉब्लेम काय होत आहे की तुम्ही एफर्ट्स तर देत आहे पण इन रिटर्न तुम्हाला भेटत नाही आहे. आणि यामुळे काय होतं आहे, तुमचं स्वतःकडे खूप जास्त दुर्लक्ष होत आहे, जे की खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्ही सतत एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करताय, एखाद्याला सारखं पटवून देताय की मी तुझ्यावरती किती प्रेम करते, टाईम देते आहे किंवा इम्पॉर्टन्स देत आहे समोरच्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीसाठी. तर तुम्ही ही गोष्ट बघा की तुम्हाला इन रिटर्न तेवढा इम्पॉर्टन्स दिला जातो आहे का, तुमच्या एफर्ट्सला व्हॅल्यू आहे का, तुम्ही जिथे एफर्ट्स टाकताय तुमचे, या सगळ्या गोष्टी तुम्ही नोटीस करा. आणि ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी करताय, तुमच्या पार्टनरसाठी करताय ना, त्या तुम्ही स्वतःसाठी करायला चालू करा. आणि मग जो चेंज येईल ना तुमच्या लाईफमध्ये तो चेंज बघा. कधी कधी आहे ना लाईफ युनिवर्स आहे ना आपल्याला खूप टेस्ट करत असतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी सगळ्या गोष्टी करत असतो ना, आपण स्वतःला टाईम देणं, स्वतःवर प्रेम करणं हे विसरून जातो. आणि आपल्या लाईफचा मोटिव्ह काय की सगळ्यात आधी फर्स्ट प्रायोरिटी आहे ना ही नेहमी आपण असली पाहिजे. तर मला इथे तेच दिसत आहे की तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही स्वतःला देत नाही आहात, जे खूप गरजेचं आहे. नाही तर युनिवर्स आपल्याला आपल्या पेशन्सला खूप टेस्ट करत राहणार. जोपर्यंत आपण आपल्या गोष्टी बदलणार नाही तोपर्यंत आपल्या फेवरमध्ये कुठलीच गोष्ट होणार नाही आहे. आणि तुम्ही ह्या सुद्धा गोष्टी नोटीस करा की तुम्ही ज्या जागेवरती तुमचे एफर्ट्स टाकत आहात त्या वर्थ इट आहेत का, त्या नोटीस केल्या जात आहेत का. त्यानंतरच तुम्ही तुमचे एफर्ट्स जे आहेत ते तिथे टाका. त्यानंतर मी सेकंड गोष्ट ही बघू शकते की तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये इमोशनल स्टेबिलिटी हवी आहे. बट खूप साऱ्या गोष्टी आहेत ना तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशा वेमध्ये चाललेल्या आहेत की तुम्हाला स्वतःहून फील होतं आहे की मला जशा गोष्टी वाटत आहेत चुकीच्या वाटत आहेत, रॉंग वेनी वाटत आहेत. तुम्हाला असं वाटत आहे की काही गोष्टी तुमच्यापासून लपवल्या गेलेल्या आहेत किंवा काही गोष्टी अजून तुमच्या समोर यायच्या बाकी आहेत. तर युनिवर्स तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत आहेत की तुमचे इंट्युशन्स जे आहेत ना ते खूप जास्त शार्प आहेत. आणि तुम्हाला जे काही इंट्युशन भेटत आहेत की हिडन गोष्टी ज्या आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये त्या लवकरच समोर येतील तुमच्या. आणि त्यानंतर तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला ज्या हवी आहे इमोशनल स्टॅबिलिटी ती येताना मला दिसत आहे. मे बी खूप जणांना इथे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये हे पण फेस करत असतील की त्यांना असं सुद्धा फील होत असेल की ते ज्या पार्टनरसोबत आहेत ते कधी कधी डबल फेस वागतात त्यांच्यासमोर. म्हणजे त्यांची ओरिजिनल पर्सनॅलिटी जी आहे ना ती काहीतरी वेगळी आहे आणि रियालिटीमध्ये ते काहीतरी वेगळं वागत आहेत. त्यामुळे तुमच्या मनात त्यांना हे डाऊट्स येणं खूप साहजिक आहे. कारण जर एखादा पर्सन आपल्यासमोर वेगळं काहीतरी वागतो आहे आणि रियालिटीमध्ये काहीतरी वेगळं वाटत आहे तर नक्कीच आपल्या मनात डाऊट्स येणारच आहेत आणि वाटणारच आहे की काहीतरी गोष्टी आहेत ज्या लपवल्या जात आहेत. तर आपण इमोशनली लगेच त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व कसं होणार जेव्हा आपलेच डाऊट्स क्लिअर नाही आहेत. सो मला इथे इमोशनल स्टॅबिलिटी दिसत नाही आहे कारण की तुम्हाला डाऊट्स आहेत तुमच्या पार्टनरकडून. सो ते क्लिअर होणं खूप गरजेचं आहे आणि येणाऱ्या टाईममध्ये ते डाऊट्स मला क्लिअर होताना दिसत आहेत आणि इमोशनल स्टेबिलिटीसुद्धा येताना दिसत आहे. त्यानंतर मी इथे बघू शकते की तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये फायनान्शियल ग्रोथसुद्धा मला दिसत आहे. जर तुम्ही दोघे तुमच्या रिलेशनशिपमध्ये ह्या गोष्टींसाठी टेन्शनमध्ये होता की कसं होईल फ्युचरमध्ये किंवा काही फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे तुम्ही प्रॉब्लेम फेस करत होतात रिलेशनशिपमध्ये की तुम्हाला जर मेजर डिसिजन घ्यायचे होते तुमच्या रिलेशनशिपमध्ये फायनान्शियल इश्यूजमुळे घेता येत नव्हते, तर मला फायनान्शियल स्टेबिलिटी येताना दिसत आहे, ग्रोथ येताना दिसत आहे. अनएक्सपेक्टेड तुम्ही मनी
येताना मला इथे दिसत आहे तुमच्या लाईफमध्ये अनएक्सपेक्टेड मनी येणार आहे. म्हणजे ऑल ऑफ सडन सगळ्या गोष्टी अशा चेंज होतील की तुम्हालासुद्धा समजणार नाहीत की गोष्टी कधी चेंज झालेल्या आहेत. फक्त युनिवर्स तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न करत आहे. एंजल्स तुमच्या सपोर्टला नेहमी आहेत. जे पण रीडिंग हे बघत आहेत ते लोक युनिवर्सवरती नक्कीच विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे हा मेसेज त्यांच्यापर्यंत आलेला आहे. एंजल्स तुम्हाला नक्कीच सपोर्ट करायला आहेत नेहमी. फक्त ते तुम्हाला एक गोष्ट सांगत आहेत की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये जे काय मिस्टेक्स आत्तापर्यंत केलेले आहेत त्याच चुका परत रिपीटेडली रिलेशनशिपमध्ये करू नका. त्यानंतर तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. येणाऱ्या टाईममध्ये न्यू बिगिनिंग्स येतील, नवीन ऑपॉर्च्युनिटीज येतील. त्या गोष्टींकडे लक्ष द्या. मागच्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. ज्या काही नवीन गोष्टी येतील तुमच्या रिलेशनशिपमध्ये त्या गोष्टींना ग्रॅब करा आणि त्याच गोष्टी रिपीटेडली तुमच्या लाईफमध्ये रिपीट करत राहू नका. बस फक्त एवढंच एंजलचा मेसेज आहे. कदाचित तुम्ही त्याच गोष्टी खूप जास्त प्रमाणात रिपीट करत आहात आणि त्यामुळे थोडेफार ब्लॉकेजेस येत असतील तुमच्या रिलेशनशिपमध्ये. सो ओव्हरऑल एनर्जी मला इथे खूप चांगली वाटली. फक्त 3 गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. एक म्हणजे की स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही जे हार्डवर्क एफर्ट्स टाकत आहेत दुसऱ्या कोणत्या तरी पर्सनवरती ते स्वतःवरती टाकायला चालू करा. त्यानंतर तुमच्या रिलेशनशिपमध्ये येणारा चेंज तुम्ही बघू शकता. सेकंड थिंग आहे काही गोष्टी हिडन आहेत त्या लवकरच समोर येतील. आणि थर्ड गोष्ट इथे मी तुम्हाला जशी सांगितली आहे की मला समजलेलं आहे की तुम्ही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही खूप रिपीटेडली